नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑपरेशन लुटारूच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं एक स्टिंग ऑपरेशन करून या महाराष्ट्रातल्या माफिया राजचा पर्दाफाश केला आणि त्यानंतर आता या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनच्या आणि गौप्यस्फोटाची दखल घेण्यात आली आहे. ऑपरेशन लुटारूनंतर आता प्रशासनाला जाग आली असून सरकारने या स्टिंग ऑपरेशनची दखल घेतली आहे. रेशन कंट्रोलर कानुराज बगाटेंनी माफियांवर कारवाई करण्याचं धोरण ठरवलं जाईल असं सांगितलंय. राज्यभर माफियांवर कारवाई करण्याचा शब्द त्यांनी दिलाय. प्रशासनाला गतीनं काम करावं लागेल. स्टिंग ऑपरेशन नंतर तिकडे लातूरमध्ये सुद्धा आता कारवाई होणार आहे. लातूरचे जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया देताना सांगितलंय की ज्या बायोडिझेल पंपाचं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे त्यांची सगळी माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्यातल्या बोगस बायोडिझेलचं हे सगळं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. बायोडिझेल प्रकरणी अनेक कारवाया केल्या मात्र कोर्टात सिद्ध करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचं अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करताना त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा आता केंद्र विरुद्ध राज्य अशा संघर्षाचा ठरतोय. बायोडिझेल हे डिझेल आहे मात्र ते वाम मार्गाने आणलं जात आहे, त्यामुळे ते स्वस्त मिळतंय याची जाहीर कबुली राज्याच्या अन्न पुरवठा मंत्र्यांनी दिलेली आहे. राज्यातल्या या माफिया राजला शिक्कामोर्तब केलेला आहे राज्याच्या मंत्र्यांनी. त्यामुळे आता हे माफिया राज कसं मोडून काढायचं याच्यावर सरकार नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण सध्या तरी केंद्राकडे बोट दाखवून पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्षाची ही नांदी ठरू नये तरी राज्यातल्या या माफियांवर कठोर कारवाई करावी ही अपेक्षा आहे. बघूया छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले. राज्यभर बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑइल विकलं जात असल्याचा भांडाफोड न्यूज 18 लोकमतनी केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आहे राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहे. भुजबळ साहेब, न्यूज 18 लोकमतने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे. कशा प्रकारे राज्यामध्ये इंडस्ट्रियल ऑइल जे आहे ते बायोडिझेलच्या नावाखाली विकलं जात आहे, आपण या विभागाचे मंत्री आहात, काय कारवाई आपल्याकडनं केली जाणार? काही महिन्यापूर्वी ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि भारत सरकारने सुद्धा काही सूचना पाठवल्या की हे असे असे नियम करा. आम्ही त्यांना सांगितलं की याला नियमच नाही, काय करायचं काय, तर त्याने ते नियम वगैरे पाठवले. त्यानुसार आम्ही ते नियम पण जारी केले आणि हे बायोडिझेल खरं आहे की ठिकठिकाणी लोक लपून लपून विकत आहेत. काही वेळा पेट्रोल पंपावर सुद्धा विकता आहेत. आता हे बायोडिझेल म्हटल्यानंतर हे जठराफा वगैरे ज्या इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून निघणारं जे काही ऑइल असेल त्याला आपण बायोडिझेल म्हणायला पाहिजे आहे. परंतु मी जे ऐकलं, खरं खोटं मला काही माहीत नाही, परंतु हे बायोडिझेलच्या नावाखाली परत एकदा सांगतो, मी याच्यावर तज्ज्ञ नाही, पण मी ज्या मीटिंगमध्ये घेतो आहे अधिकाऱ्यांच्या आणि त्यांना विचारतो आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की बायोडिझेलच्या नावाखाली डिझेलच विकलं जात आहे आणि हे डिझेल जे आहे हे वाममार्गाने कदाचित ह्या देशामध्ये येत आहे आणि मग त्या डिझेलवर भारत सरकारचे टॅक्स, राज्य सरकारचे टॅक्स, असा हजारो कोटी रुपयाचा टॅक्स जो आहे, कर आहे, तो बुडवला जातो आहे. बरं, मग त्यानंतर मग आमच्या लोकांनी सांगितलं, मी म्हटलं यांना पकडा आणि पकडलं. तर पकडल्यानंतर कोर्टात केस करायची. तर मी बायोडिझेल आहे की नाही, डिझेल आहे, हा सगळा प्रश्न आला. आम्ही ते जे आता हे कोण चेक करणार, मग हे ज्या भारत सरकारच्या पेट्रोलियम कंपनीज आहेत त्यांच्याकडे ते पाठवलं की बाबा तुम्ही सांगा याच्यात आता हे बायोडिझेलच्या नावाखाली काय आहे आणि बायोडिझेल आहे की नाही हे अगोदर सांगा. तर ते सुद्धा अधिकारी माझ्याकडे आले. त्या अधिकारीच्या मीटिंगला होते. मग 8-10 दिवसापूर्वीच आणखीन एक मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की साहेब या अशा प्रकारचे आमच्याकडे रिपोर्ट येतात. त्या ज्या कंपन्या भारत सरकारच्या
त्याच्यामध्ये हे पेट्रोल आहे की नाही, हे डिझेल आहे की नाही एवढंच सांगतात. पण हे करताना असं करतात की त्या डिझेलमध्ये काहीतरी मिक्स करतात, जेणेकरून त्याचे जे आहेत तो डिझेल नाही असं सांगतो त्यांची जी लॅबोरेटरी असेल ती, काय, आणि बायोडिझेलही नाही असंही सांगतो तो. आणि त्यामुळे त्या सगळ्या केस ती उभी राहू शकत नाही अशी अडचण निर्माण झाली. तर मग हे नक्की काय आहे हे कोणीच काय सांगत नाही. हे कोणीतरी सर्टिफाय केलं पाहिजे. ती लॅबोरेटरी आमच्याकडे असेल, म्हणजे मला तरी वाटत नाही. ते सगळं जे आहे त्या पेट्रोलियम कंपन्यांच्या ज्या लॅबमध्ये हे सगळं जात आहे. आता याच्यात होतं आहे काय की हे सरळ सरळ जर डिझेल असेल समजा आणि बायोडिझेलच्या नावाखाली ते विकत असते, तर डिझेलवर असलेला जो टॅक्स आहे भारत सरकारचा तो पहिला बुडवला जातो आहे. तो बुडवल्यानंतर राज्य सरकारचा जो आहे टॅक्स असेल डिझेलवरचा, जर तो डिझेल म्हणून विकला गेला असता तर भारत सरकारला टॅक्स मिळाला असता, महाराष्ट्र सरकारला आणि सर्व राज्यांना टॅक्स मिळाला असता. परंतु तो डिझेल म्हणून विकला जात नाही. माझ्या मते परत एकदा सांगतो, चर्चेतून जे उघड होत आहे ते हे डिझेलच आहे, पण त्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी मिक्सिंग करून काय ते डिझेल आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही. आता यावर जे आम्ही भारत सरकारला लिहितो की बाबा याच्यावर तुम्ही कडक कारवाई करा. आम्ही पोलिसांनाही सांगितलं की तुम्हीसुद्धा अशा रीतीने कुठे जर तुम्हाला दिसले तर ठीक आहे, पुढे केसमध्ये काय होईल ते होईल, परंतु छापे वगैरे घालून किंबहुना आम्ही ते सांगितल्यानंतरच छापे जास्त पडायला लागले आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. नाहीतर नाशकामध्ये इकडे तिकडे सगळीकडे अख्ख्या देशामध्ये विकलं जात आहे, कोणी काही बोलत नव्हतं. पण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही म्हटलं याच्यावर छापे मारा, हे पकडा, हे नक्की काय ते बघा, आणि आमचा टॅक्स बुडवला जाणार नाही सरकारचा, भारत सरकारचा, हे आपल्याला पाहायचं. त्यातून हे सगळं प्रकरण आताशी उघडकीस येत आहे. खरं तर या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की आपण ज्या सूचना दिल्या त्यानंतर कारवाई झाली, धाडी टाकल्या गेल्या, मात्र अधिकाऱ्यांकडनं केवळ जे वाहन चालक असतात, ड्रायव्हर असतात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते. याचे जे म्होरके आहे त्यांच्यापर्यंत अधिकारी पोलीस पोहोचत नाही आणि म्हणून या प्रकरणाचा उलगडा होत नाही, अशी ही बाब निदर्शनास येते. असं आहे की आपली प्रत्येकाची मतं आहेत. पहिला म्हणजे आता ते ट्रक सापडला, त्याच्यातलं ते जे काही ऑइल असेल सापडलं, जे काही सापडलं, आता ते काय आहे हे जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत कुणाला पकडायला जायचं आणि कसं पकडायचं, कायदेशीर काही गोष्टी आहेत की नाही, की कुणाला ते असेल तो हे जे, आणि हे काम आहे हे मला परत सांगायचं आहे, भारत सरकारचं काम आहे. हे कुठून हे डिझेल येतं आहे आणि बायोडिझेलच्या नावाखाली विकलं जात आहे. माझ्या मते हे चोरून आणलेलं डिझेल असावं काय, आणि हे भारत सरकारने याला रोखलं पाहिजे. कुठून येतं काय येतं देशभरामध्ये त्याचा प्रसार चालू आहे, हे वापर चालू आहे. साहेब, प्राथमिक तरी यामध्ये एक असं दिसतं की हे इंडस्ट्रीयल ऑइल आहे आणि त्याला बायोडिझेल म्हणून विकलं जातं, हे न्यूज 18 लोकमतच्या ह्या सगळ्या प्रकरणात समोर येत आहे. तर यामध्ये राज्य सरकारने जर कदाचित इंडस्ट्रीयल ऑइलवर काही निर्बंध आणले किंवा ते नियंत्रणात आणले तर ही जी लूट किंवा ह्या जो काही सगळा प्रकार सुरू आहे हा थांबवला जाऊ शकतो. असं आहे की मी त्याच्याबद्दल असं आहे की मी यातला तेलतज्ञ नाही, हे पहिल्यांदा सांगतो आहे. काय मला जेवढे, आणि हे आमच्या काम याचा एक लहानसा भाग आहे आमच्या डिपार्टमेंटचा, तरी त्याच्यातून मी एवढं मला जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी दिली. आता ते ऑइल हा भाग जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकार दोघांचा आहे. तो ते कुठलंही तेल असेल काय असेल, मग त्याच्यावर GST आहे का नाही आहे का याची मला काही कल्पना नाही. तर ते मला ते बघावं लागेल. आणि नक्की माझं तुम्ही ते सांगितलं की इंडस्ट्रीयल ऑइल आहे. इंडस्ट्रीयल ऑइल आहे म्हणजे काय आहे ते काय, आणि इंडस्ट्रीयल ऑइल जर असेल तर लोक जे आहेत इंजिनमध्ये जे असे जे काही वापरत आहेत त्याचा त्या इंजिनांवर किंवा याच्यावर काही परिणाम होतो आहे की नाही. माझ्या मते हे जे आहे हे डिझेलमध्ये काहीतरी मिक्स केलेल्या गोष्टी असेल असं आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु तुम्ही म्हणतात ते सुद्धा आम्ही तपासून पाहू. या प्रकरणामध्ये हे सगळं काही प्रकरण उघड झालं. या प्रकरणानंतर आपल्या विभागाकडनं पुढच्या काळामध्ये काही बैठका घेऊन काही सूचना दिल्या जाणार का कठोर कारवाईच्या? तुम्ही सांगायच्या अगोदर याच्यावर 3-4 मीटिंग झाल्या. नियम जे आले ते नियम सगळीकडे पाठवण्यात आले. पोलिसांना सांगितलं तुम्ही जागृत राहा. आमचे जे काही अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की छापे टाका आणि त्यांच्यावर कारवाई सुरू करा. त्याप्रमाणे काही छापे टाकलेत,
काही लोकांना पकडलं. आता पुढे जे आहे सिद्ध करणं की जे आहे हे बेकायदेशीर हे करतायत, हे जे आहे कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं त्यासाठी जो आहे सारा प्रयत्न करावा लागणार आहे. आपण बघतो हे होते पुरवठा मंत्री छगन भुजबळ आपल्यासोबत. त्यांनी महत्त्वपूर्ण दावे केलेले आहे की हे जे डिझेल बायोडिझेल आहे हे डिझेलच आहे, मात्र त्यामध्ये काही कुठल्या तरी प्रकारचे केमिकल जे आहे ते मिसळून हे डिझेलच्या रूपाने विकलं जातं आणि ही जबाबदारी केवळ राज्य सरकारची नसून ही केंद्र सरकारची देखील आहे आणि त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडनं संयुक्तिकरित्या या सर्व प्रकरणावरती रोखण्याची जबाबदारी असणार आहे. खरं तर राज्यात हे सर्वात मोठं रॅकेट जे आहे ते चालवलं जातं. हजारो कोटी रुपयांची उलाढाल याच्या माध्यमातून केली जाते आणि अनेक बडे मासे जे आहे ते या प्रकरणानंतर गळाला लागू शकतात. मात्र ह्या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर त्या प्रकरणाचे दोष कुणावर ठेवायचे असा प्रश्न यंत्रणेसमोर उभा राहतो आणि त्यातूनच हे आरोपी निर्दोष सुटतात आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं बायोडिझेलच्या नावाखाली डिझेल राज्यभर सर्रासपणे विकलं जातं. मात्र आता भुजबळ साहेबांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे राज्यामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या जातील आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तेव्हा एक प्रकारे राज्याच्या मंत्र्यांनी राज्यात सुरू असलेल्या या हजारो कोटींच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केलंय, हतबलता सुद्धा दाखवली आहे आणि केंद्राकडे बोट सुद्धा दाखवलंय आणि याच सगळ्या कारणामुळे कुठंतरी माफिया राज फोफावलेला आहे आणि त्यांचं फावतंय. आशा करूया त्यांच्यावरती कारवाई होईल, कारण आता राज्याचे रेशन कंट्रोलर कान्होराज बगाटे यांनी न्यूज 18 लोकमतच्या या ऑपरेशन लुटारू स्टिंग ऑपरेशनची दखल घेतली आहे. माफियांवर कारवाईचं धोरण ठरलं असून राज्यभर कारवाई करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. राज्य सरकारनं स्टिंग ऑपरेशनची दखल घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय. तसंच बायोडिझेल माफियांचा घोटाळा उघड केल्याबद्दल त्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार सुद्धा मानले. याच्या संदर्भामध्ये कारवायांचे धोरण निश्चित झालेलं आहे. त्या कारवाया करण्यासाठी सूचना सचिव पातळीवरून, मंत्री महोदय पातळीवरून दिल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे डी कंट्रोल झालेलं आहे, LDO किंवा फर्नेस ऑइल, याच्या नामसदृश या काही लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि त्याची आता लवकरच उकल होऊन शासनाचं धोरण आणि कारवाई निश्चितपणे होणार आहे. आपल्या माध्यमातून जे चित्र समोर आले त्याच्यासाठी आता आणखी गतीनं काम प्रशासनाला करावं लागेल. तेव्हा प्रशासनाला काम करावं लागेल असं सांगितलं जातं. पण आता आपल्या सोबत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई जोडले गेलेले आहेत. शंभूराज देसाईजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्यात सरकार तुमचं आहे, पोलीस यंत्रणा तुमची आहे, अशा वेळी पोलीस यंत्रणेच्या, महसूल यंत्रणेच्या नाकाखाली हे सगळं माफिया राज सुरू आहे. पोलीस काय करतायत हा सवाल विचारला जातोय. नाही, मी IBN लोकमतला, न्यूज 18 लोकमतला मनापासून धन्यवाद देईन की आपण आपल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बायोडिझेलच्या नावाखाली केली जाणारी ही भेसळ जो प्रकार आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर आणलेला आहे. मी फक्त एक आपल्याला विनंती करेन की जर आपण तो थेट माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपला पाठवला तर ते लोकेशन कुठलं आहे हे तर आम्ही शोधून काढूच, पण केवळ कसं आहे हे नाव वापरायचं बायोडिझेलचं आणि अशा पद्धतीनं भेसळ करायची, हे निश्चितपणानं जी कुणी हे भेसळ माफी आहेत यांना निश्चितपणानं केवळ पोलीसच नाही तर आमचं गृह विभाग आणि महसूल प्रशासन आणि अन्न नागरी पुरवठा विभाग तिन्ही विभागांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम ही तातडीनं आम्ही राबवू. शंभूराजजी, मी थांबवतो, तुम्ही कारवाई कराच, पण ह्याच्या दोन गोष्टी आहेत. एक, सोलापूर पोलिसांनी एक मोठी कारवाई करून पालघरमध्ये याचा सगळ्याचा मोठा कारखाना उद्ध्वस्त केलाय. पोलिसांनी खूप चांगलं काम तिथं केलेलं आहे, ही झाली चांगली बाजू. पण राज्यामध्ये आज गल्ली बोळात जर हे सगळे माफियांचे अड्डे झालेले असतील तर स्टिंग ऑपरेशन मध्ये माफियांनी आम्हाला सांगितलंय आम्हाला हप्ते द्यावे लागतायत, ही सुद्धा एक नकारात्मक बाजू आहे. त्याचं काय करणार? बरं का, मी आपल्याला सांगितलं तसं जॉईंट ऑपरेशन, संयुक्त मोहीम ही आमचं पोलीस खातं, स्थानिक महसूल प्रशासन आणि अन्न नागरी पुरवठा विभाग
आम्ही वॉर फुटिंगवर म्हणजे तातडीनं ह्या प्रकरणाची दखल घेऊन मी आपल्याला सांगतो, आपल्याला आश्वासित करतो की आम्ही निश्चितपणे ह्याच्या मुळाशी जाऊ आणि हे परराज्यातनं येतंय का, हे कुठं नेमकं हे अशा पद्धतीनं बनवलं जातंय, याच्या सगळ्याच्या मुळाशी आम्ही जाऊ. मी आपल्याला सांगतो, मी राज्याच्या पोलीस महासंचालकांशी मी तातडीनं या संदर्भात बोलतो आणि आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करून हे सगळं निश्चितपणानं तातडीनं उद्ध्वस्त करू. नक्कीच सर, खूप खूप आभार. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल, तुम्ही विश्वास दिला महाराष्ट्राला की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या या माफिया राजवरती तुम्ही प्रहार कराल. आशा करूया उद्यापासून आमचे सगळे कॅमेरे बाहेर निघतील आणि बघतील की जिथं जिथं स्टिंग ऑपरेशन केलं, जिथं जिथं हे माफियांचे अड्डे होते, ते माफियांचे अड्डे खरंच बंद झालेत की पुन्हा ते सुरू झालेले आहेत, यावर आपली नजर असेल. कारण हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आहे. तुम्ही तातडीने त्याची दखल घेतली. तुम्ही महासंचालकांशी बोलतो म्हणालात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि आशा करूया आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या या माफियांना तुम्ही नक्की धक्का द्याल. तेव्हा आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई होते. त्यांनी विश्वास दिलेला आहे महाराष्ट्राला की या हजारो कोटींच्या घोटाळ्याबाज माफियांवर आम्ही कारवाई करू. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दिवाळीतल्या साड्यांचा नवा ऑप्शन. पैठणी घ्यायची की खणाची साडी? छान पिनअप केली तर त्याला छान रफल्स येतात. चांदीच्या दागिन्यांचीही यंदा चलती. लक्ष्मी हार असतो तोच आहे. दिवाळी खरेदी आधी ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही ऑपरेशन लुटारू आज दाखवलं. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून राज्यातल्या बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश केला. राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचा चुला लावणाऱ्या या माफियांवर आता उद्यापासून कारवाई सुरू होणार असं सांगण्यात आलेलं आहे. राज्याच्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी न्यूज 18 लोकमतला स्पष्टपणे सांगितलंय की या संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी जाऊन आम्ही कारवाई करणार आणि ज्या ज्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यात हे सगळं सुरू आहे त्यांच्यावरती आजपासूनच धाडसत्र सुरू होईल आणि आता माफियांची काही खैर नाही असं म्हणत संयुक्त मोहीम राबवण्याचा शब्द त्यांनी आज महाराष्ट्राला दिलेला आहे. शंभूराज देसाईने न्यूज 18 लोकमतशी काही वेळापूर्वी संवाद साधला. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात तासाला लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या माफियांची आता खैर नाही. कारण आतापर्यंत स्थानिक पातळीवरती हातात हात घालून माफियांच्या चालणारी व्यवस्था सुद्धा जागी झालेली आहे आणि राज्य सरकार सुद्धा खडबडून जागं झालेलं आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.